आता आपण पाहणार आहोत रताळ्याची सुतरफेणी जी अनिता आपल्यासाठी करते. काय करायचं पहिल्यांदा? मला एक चमचा दे तुपासाठी. बरं. साजूक तूप छानपैकी भरपूर वापरायचं आहे. आता हे तूप आहे आणि आपण याच्यावरती रताळ्याचा किस असा टाकणार आहोत. असा गोल. ती सुतरफेणी बाहेर आपल्याला जशी दिसते ना तशीच ती दिसली पाहिजे. नाहीतर मग मजा नाही. बरोबर. आता हे तूप त्याच्यात थोडंसं असं खाली गेलं पाहिजे. आणि पिठी साखर. ही पिठी साखर आहे. थांब जरा. आता इथे काही काही ठिकाणी आपण चमचा नको वापरूया. बरं. तुझ्या हातची चव आम्हाला चाखायची आहे. ही अशी पिठी साखर याच्यावरती अशी भुरभुरायची. बरं. वेलची पावडर. बरं. ही पण भुरभुरायची बरं का, प्रेक्षक लक्षात ठेवा. आणि अर्थात गोड पदार्थ आहे त्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. जायफळ टाकूया म्हणजे लोक खाऊन झोपतील. प्रश्नच नाही. आता काही नाही, हे थोड्या वेळ ठेवायचं. रताळं लगेच शिजणार आहे आणि मग ते उलट करायचं. बरं ठीक आहे. तुला खरं सांगू का, मला तसं रताळ फार आवडत नाही. पण आता ज्या पद्धतीने हे तू करतेस ना, मला 100% हे खाल्ल्यानंतर आवडेल असं माझा एक अंदाज आहे. निश्चित आवडेल तुला. एका बाजूने तर ते झालेलं आहे खरपूस. आता हे दुसऱ्या बाजूने होईल आणि त्यातली पिठी साखर आणि ते जे आपण होईल असं सगळं त्याचे कॅरमेल तयार होईल खाली आणि ते खूप छान लागेल. बरं. ही झाली आपली. आता हे आपण काढून घेऊया प्लेट मध्ये. प्लेट देशील? हो. वा. आता काय राहिलंय मला सांग करायचं? आता अर्थात आणि ही ड्रायफ्रूटची भरड. ड्रायफ्रुट्सने सजवलेली रताळ्याची सुतरफेणी तयार आहे. दिसायला अत्यंत अट्रॅक्टिव्ह, खायला पण मस्त असेल पदार्थ. पटकन पाहून घ्या रिकॅप. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आजच्या विशेष भागात आपल्यासोबत भारतीताई आणि अनिता, तुम्ही दोघी इथे आलात. खूप बरं वाटलं तुम्ही इथे आलात. तुमचे अनुभव सांगितलेत. मला खूप मजा आली. तुमच्यासाठी कसा होता आजचा अनुभव? मला मस्त मजा आली. एकतर मी पदार्थ बनवू शकले आणि मला नक्की खात्री आहे तो सगळ्यांना आवडेल. सेटवरचे सगळ्यांना खातील आणि नंतर माझी आठवण काढत राहतील. 100%. आणि तुमच्यासाठी ताई? मजा आली की आपण या सेटच्या थ्रू प्रेक्षकांशी इतका छान या माध्यमातून, रसोईच्या माध्यमातून आपण एक संपर्क साधणार आहोत, जवळीक साधणार आहोत. आता आपल्या रेसिपीज ज्या आहेत त्या ते लोक डेफिनेटली करून बघणार. ह्याचा आम्हाला जास्त आनंद आहे. आणि आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात. ताई, तुमच्यासाठी झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. धन्यवाद. अनिता, हे तुझ्यासाठी. येस, थँक्यू. अशा छान हसत राहा, आनंदी राहा आणि याच्या सोबतच तुमच्या कामाची, यशाची, कीर्तीची गुढी अशीच उंचावत राहो. म्हणून आम्ही सारे खवय्याच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत माधुरीजी आणि सायली संजी, म्हणजेच अम्माजी आणि गौरी. या दोघींशी आपण गप्पा मारून आजच्या भागाची सुरुवात करूयात आणि मग पुढे आपण रेसिपीकडे तर जाणार आहोतच. नमस्कार. तुम्हाला दोघींचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही याआधी आम्ही तुम्हाला हिंदी मालिकांमधनं आणि वेगवेगळ्या कामांमधनं पाहिलंय. मराठीमध्ये तुम्ही आता पहिल्यांदा आलात आणि इतकी छान तुमची भूमिका आहे आणि तुम्ही लीलया ती पेलवता. म्हणजे तुम्ही काय किंवा तुम्ही हिचे सासरे काय हे सगळं जेव्हा पाहतो ना आम्ही, आम्हाला ते खूप असं छान जवळ आणि खूप भारी वाटतं. तर कसा आहे तुमचा मराठीमधला हा काम करण्याचा अनुभव? मेरा अनुभव बहुत ही अच्छा है. मुझे पहले महेश जी ने कॉल किया और उन्होंने बताया जी मराठी का शो करना है. तो मैं थोड़ा घबरा गई. मैंने कहा सर मैं महाराष्ट्रियन हूँ पर पली बड़ी एमपी में हूँ, तो मराठी बहुत अच्छे से बोलनी नहीं आती, फ्लुएंटली नहीं बोलनी आती. बरोबर. तो मैंने कहा सर मैं मराठी तो नहीं बोल पाऊंगी. तो सर ने कहा नहीं मैम आप आइए, कैरेक्टर हिंदी है. क्या बात. बर. तो इस तरीके से अम्मा की जर्नी की शुरुआत हुई और कहीं ना कहीं ये मेरी अपनी जिंदगी की स्टोरी है. मतलब मैं महाराष्ट्रियन हूँ, मेरी शादी यूपी में हुई है. तो मतलब रियल लाइफ में मैं गौरी हूँ. काय दिया परदेस. क्या बात आहे. हे किती कमी लोकांना माहिती असेल की अम्माजी स्वतः गौरी आहेत ऍक्च्युली. माहिती आहे जवळपास लोकांना, म्हणजे माहितीच नाहीये जवळपास, हो की नाही. तर मग आज कसं वाटतं, कारण एका गौरीला एक गौरी समोर पाहतात. बहुत अच्छा लग रहा है. और दूसरा, गौरी जब बनारस में आई और उसने रसोई में पहला पदार्थ जो बनाया वो कांदे पोहे बनाया
और मैंने अपनी रियल लाइफ में जब मैं ससुराल गई थी तो मैंने भी कांदा पोहा ही बनाया था. क्या बात है. म्हणजे योगायोगाने असा हा सगळं भरलेला तुमचा एकंदरीत अनुभव आहे, बरोबर. वा वा. आता मला माधुरीजी तुम्हाला विचारायचंय की जेव्हा झी मराठीवरती काम करतो आपण, एक वेगळं वलय झी मराठीला आहे, शिवाय तर ह्याचा अनुभव कसा आहे? कारण आतापर्यंत तुम्ही तुमचा एक हिंदी ऑडियन्स असेल, ते तुमचे फॅन फॉलोअर्स असतील, पण आता एक मराठी ऑडियन्स जोडला गेलाय. अनुभव काही सांगता येईल? मराठी ऑडियंस दरअसल मुझे अपने पूरे परिवार के तरीके से लग रहा है. बिल्डिंग में, मोहल्ले में, सब्जी मंडी जाती हूँ, फ्रूट्स खरीदने जाती हूँ तो ज़्यादा लोग पहचानते हैं शिव की अम्मा. तो मुझे बहुत अच्छा लगता है. तो बहुत अपनापन लग रहा है. ऐसा लग रहा है कि मेरा परिवार बहुत बड़ा हो गया. क्या बात है. वृद्धिंगत झालाय सगळं एकंदरीत, बरोबर. क्या बात आहे. तुमचा हा सगळा अनुभव मराठी प्रेक्षकांच्या फार कामी येतोय आणि आम्हाला ते पाहताना फार सुखद आणि फार छान वाटतं. मला सायली तुला विचारायचंय, ही सगळी अनुभवांनी भरलेली माणसं तुझ्या अवतीभोवती आहेत. मोहन जोशी काय किंवा ह्या स्वतः काय, शुभांगी जी, शुभांगीताई आहेत किंवा तुझे सासरे जे काम करतायत ते तर म्हणजे काय सगळे अफलातून माणसं आहेत. तर कसं काय, किती श्रीमंत होत जातेस ग तू रोजच्या रोज? काही मोजलंच नाही कधी. कारण पहिल्या दिवशी जेव्हा सिरियल मिळाली तेव्हापासून जेव्हा कळलं की आई शुभांगी मावशी आहे आणि वडील मोहन काका आहेत, विषयच संपला तिथे. बरोबर. कारण हे विद्यापीठ आहे ना दोघेही. आणि अम्माजी म्हणजे मी त्यांना अम्माजीच म्हणते, मी खूप क्वचित त्यांना आंटी. तर क्वचित काय म्हणते? आंटी. तोंडातून अम्माजी. म्हणजे तुम्ही आल्यापासून माझ्या तोंडून आपसूक अम्माजी अम्माजी असं निघतंय. अम्माजी, बाबूजी, मजनू चाचा, सगळे सगळे अगदीच सगळी टीम. पहिलं काम माझं आणि हे या लोकांसोबत मिळणं म्हणजे मी मागच्या जन्मी काहीतरी खूप मोठं पुण्याचं काम केलंय. बरोबर. त्याशिवाय मला हे मिळणं अशक्य आहे. बरोबर. आणि अशी ही पुण्यवान माणसं आज इथे आलीत म्हणजे मी तर फारच पुण्याचं काम केलं, अजूनही करतो म्हणून ते आज इथे आलेत. बरं, मला एक सांगा की सेटवरती आता तुम्ही तिला आता बहू राणीच म्हणालात बोलता नाही, सेटवर कसा माहोल असतो, काय मजा येते एकंदरीत? बिलकुल ऐसे ही जसं आता असं तसं अगदी छान मजा. बहू वगैरे असं नसतं डेफिनेटली. म्हणजे ज्या अम्माजी तुम्हाला दिसतात ना स्क्रीनवर तसं त्या अजिबात नाहीये. बरं. त्या प्रत्येक वेळेला रोज काही ना काही खायला आणतात, सगळ्यांसाठीच आणतात. आणि त्यांना माहितीये की मी काही काही गोष्टी खात नाही, तर त्या स्पेशली त्या गोष्टी लक्षात ठेवून माझ्यासाठी वेगळं आणतात. वा. चला, ज्या मुद्द्याकडे मला यायचं होतं त्या मुद्द्याकडे तूच मला घेऊन आलीस. खवई एगरीकडे येणार आहे. काय सेटवरती खायला असतं, काय खायला करून आणता तुम्ही? त्यांची एवढी मोठी बास्केट आहे आणि त्या सगळ्यांसाठी म्हणजे जेव्हा किंवा त्या काही छान पदार्थ, रोजच त्या उत्तम पदार्थ बनवून आणतात. पण एखाद दिवशी त्यांना असं वाटलं चला दही वडे घेऊन जाऊ, चला आपण दही वडे पास्ता पण आणतात. म्हणजे दही वडे टू पास्ता एवढं लार्ज असं सगळं स्केल, एवढं लार्ज. त्याच्यानंतर उंदिओ पण आणतात. आणि जेव्हा या गोष्टी त्या आणतात तेव्हा ते एवढं वगैरे आणतात सगळ्यांसाठी, सगळ्यांना पुरेल असं. आणि तू काय एकंदरीत गौरी जशी स्वयंपाकघरात आम्हाला नेहमी काम करताना दिसते, खासगी आयुष्यात काही येतं तुला का? हो येतं. काय येतं खरं सांगायचं? सोप्पं एकदम खरं बोलणार मी. मला येतं, बऱ्यापैकी येतं. म्हणजे आता मी चहा वगैरे फक्त नाही, मला स्वयंपाक बनवता येतो. फक्त मी पुरणपोळी इतकं मला ते पुरण बनवता येत नाही अजून, पण पुरणपोळी करता येते. आणि अम्माजी तर काय उत्तम हाताला चव आहे तुमच्या, बरोबर. आता आपण मुख्य हेतूकडे म्हणजे किचन कडे जाऊयात. काय करणार आहात तुम्ही, काही ठरवलंय? मैं तो कुछ सिंपल लेकिन क्रिएटिव कुछ नया बना कर बताऊंगी. क्या बात आहे. अम्माजींचं सगळं स्पेसिफिक असतं, सिंपल लेकिन क्रिएटिव्ह, नया करके बताऊंगी. आणि तू काय ठरवलंय? सरप्राईज. सरप्राईज आहे? काहीच सांगणार नाहीये? कशाचं आहे ते तरी सांग. एका फळाचं आहे. एका फळाचं आहे. ठीक आहे, चला दोघींनी काय पदार्थ करायचे ते ठरवलेले आहेत. आपण गप्पा मारूयात, पदार्थही पाहूयात, लगेच वळूयात रेसिपीकडे. गौरी आणि अम्माजी आपल्या किचन मध्ये आलेले आहेत, म्हणजेच माधुरी मॅडम आणि सायली. आता ते आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत. कोण करणार आहे पहिला पदार्थ? मैं बनाऊंगी. अरे वा, सासूबाईंपासून सुरुवात. मान. काय या पदार्थाचं नाव आहे? टमाटर आलू चाट. बरं, यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आणि मग कृतीकडे जाऊयात. ये उबले आलू मैश करके, टमाटर प्यूरी, नमकीन शक्करपारे, टमाटो केचप, धनिया, अदरक, काली मिर्ची पाउडर, घी, शक्कर, गरम मसाला, धनिया पाउडर, जीरा पाउडर, लाल मिर्ची पाउडर, हल्दी पाउडर और नमक. वा, लागणारं साहित्य अगदी अगदी रोजचं आहे, म्हणजे घरगुती आपण जे इझिली घरात अवेलेबल असतं. पहिल्या पदार्थात आपण करणार आहोत काकडीची खीर. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळणार आहोत. केळ्याची भजी.